हार, बुके किंवा काही अशा नाशवंत गोष्टी घेऊन येऊ नका किंवा ज्या गोष्टी 2-3 दिवसानंतर फेकून द्याव्या लागतील. पण बुके न घेऊन येता एखाद्या स्पर्धा परीक्षा उपयोगी ठरणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एखादं पुस्तक घेऊन या, जेणेकरून तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ह्या कायम गावामध्ये समजा एखादं वाचनालय तयार झालं तर त्यामध्ये पुस्तकं ठेवून माझ्यासारख्या बाकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांचा उपयोग होईल. IPS अधिकारी बिरदेव डोणे यांचे उद्या यमगेत जंगी स्वागत होणार. लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेले IPS परीक्षेत पास झालेले बिरदेव सिद्धापा डोणे यांचे यमगे येथे रविवारी सकाळी जंगी स्वागत होणार आहे. स्वागतासाठी सगळे गाव उपस्थित राहणार आहे. यासाठी गावात पाळक पाळण्यात येणार आहे. यमगे गावासह संपूर्ण राज्यभरातून नागरिक बिरदेव यांच्या सत्कारासाठी यमगे गावामध्ये येणार आहेत. JCBच्या सहाय्याने बिरदेववर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मुरगुड शहर येथील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी मुरगुड शहरवासियांतर्फे बिरदेव यांचा सत्कार होणार आहे. रविवारी सकाळी 8 वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. बाईक रॅली, साऊंड सिस्टीम यासह ठिकठिकाणी पुष्पवृष्टी असे या मिरवणुकीचे नियोजन आहे. यानंतर यमगे गाव येथे बिरदेव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये बिरदेव हे आपला जीवन प्रवास उपस्थितांसमोर मांडणार आहेत. कार्यक्रमानंतर ज्यांना त्यांचा सत्कार करायचा आहे ते सत्कार करू शकतील. मी बिरदेव सिद्धापा डोणे यावर्षीच्या UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशनमध्ये देशामध्ये 551वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे. याबद्दल मला भेटायला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना, सर्व नेते मंडळींना, सर्व ग्रामस्थांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना एक कळकळीची विनंती आहे की हार, बुके किंवा काही अशा नाशवंत गोष्टी घेऊन येऊ नका किंवा ज्या गोष्टी 2-3 दिवसानंतर फेकून द्याव्या लागतील. पण बुके न घेऊन येता एखाद्या स्पर्धा परीक्षा उपयोगी ठरणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एखादं पुस्तक घेऊन या, जेणेकरून तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ह्या कायम गावामध्ये समजा एखादं वाचनालय तयार झालं तर त्यामध्ये पुस्तकं ठेवून माझ्यासारख्या बाकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांचा उपयोग होईल. असं मला मी आवाहन करतो सर्वांनी की भेटायला येताना एखादं पुस्तक घेऊन जर जमत असेल तर यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. IPS बिरदेव डोणे यांनी आवाहन केल्याप्रमाणे बुके नको बुक आणा या आवाहनास प्रतिसाद देऊन सर्वांनी सत्कारासाठी पुस्तके घेऊन यावेत असे सांगण्यात आले आहे. KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. गोकुळ सोबत गोकुळ